नमस्कार मंडळी. आपल्या पुशेगाव म्हणजे भारतातील महाराष्ट्रातील मानाचं मैदान जिथे हिंदकेसरी बैल तयार होतात, त्या हिंदकेसरी मानाच्या मैदानामध्ये आपल्या काय नावाचं काशी सरकार या सरकारने 10 नंबर केलेला आहे. 10 म्हणजे 6 नंबर केला होता, परंतु ते काही त्यांचा पाय पुढं असल्यामुळे त्यांना 10 नंबर दिलेला आहे. बरं, नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझं रवींद्र बाबासाहेब बोंडारे. हां, गाव कुठलं? रोहिणी. रोहिणीचे. बैलाचं नाव काय? सरकार डॉन. हां. बरं, आता चाळीसगाव भागातून आपल्या म्हणजे सातारा भागात जाण्यामागचं कारण म्हणजे कसं काय? सातारा भागात जाणं कारण म्हणजे अमित पाटील सुपणे हां यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना आम्हाला पायरा जुळून दिला चांगल्या बैलाचा. म्हणजे पूर्ण जे नियोजन आहे ते अमित पाटील यांनी नियोजन लावलेलं होतं. बरं, याच्यासोबतचा बैल कोणता होता? याच्यासोबतचा कारगिल. तिकडचाच आहे का तो? तिकडला असेल तर बघू शकता मित्रांनो, बैल जो कारगिल बैल आहे, ज्या बैलाने भरपूर मैदानात गुलाल केलेला, नंबर केलेला आहे, त्या बैलासोबत आपला रोहिणीचा खानदेश भागातील सरकार या बैलाने पुशेगावा मैदानात जाऊन नंबर केला. बरं, तेव्हा काय आनंद वाटला नंबर केला तेव्हा? आनंद म्हणजे गगनात महिना नाही का? गगनात कधीच मारणार नाही असा आनंद झाला आम्हाला. म्हणजे काय विषय म्हणजे असा आजपर्यंत या बैलाला बैल कुठलाच पुरला नाही का? कुठलाच पुरला नाही. म्हणजे कुठला जरी बैल टाकला तर तो बाहेर ओढायचा, त्याचा लॉबी टच करायचा. बरोबर. समोरचा बैल याला आजपर्यंत कुठलाच बैल, आणि याचा बैल पुरला म्हणजे इतका आनंद झाला का बैल 1 नंबर पुरून उरला. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, एवढ्या मोठ्या मैदानात नंबर करणं म्हणजे जोक नाही आहे. 1200 गाडी त्या पुशेगाव मैदानासाठी उतरल्या होत्या. त्या 1200 गाडीमध्ये या बैलाने 6 नंबरला याची गाडी उतरली होती, परंतु यांची काही सुट्टी मेकरचा पाय पुढे असल्यामुळे ते दिला गेलेला नव्हता. आणि नक्कीच सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आपल्या सरकारला लागलेला आहे. बरं, याची खरेदी वगैरे कुठून गेली होती तुम्ही? याची खरेदी नेवपूरवरून केली होती. नेवपूरवरून? संभाजीनगर. किती महिन्याचा असताना घेतला होता? चालू मध्ये म्हणजे बिनजोड जेव्हा चालू होती त्या टायमाला घेतला होता. तर बघू शकता मित्रांनो, बिनजोडच्या वेळेस त्यांनी घेतला होता. बरं, खरेदी कितीची होती याची खरेदी 3,81,000 रुपयाची. म्हणजे 3,81,000ची खरेदी होती. आणि जे 3,81,000 आहे ते पूर्ण या बैलाने वसूल करून दिलेले. त्या दिवशी आमची खरेदी झाली, त्या दिवशी पहिला फेरा बिनजोड पहिली प्रभू मध्ये झाली होती. प्रभू सोबत गाळा घातला होता त्याचा. आम्ही ती बिनजोड मारली होती. 15,000 रुपयाची बिनजोड. म्हणजे पूर्ण जे आपल्या खानदेश भागातील टॉपचे बैल होते. भरपूर बैल म्हणजे सुरुवात 40 गावात ओळख म्हणजे प्रभू पासून ओळख झाली. बघू शकता मित्रांनो, जो 40 गावचा जो शाकीर जाकीरला परबू दिलेला आहे, ज्या परबूने बकासूरचा गटामध्ये जो पराभव केला होता, त्या परबूसोबत पळालेला आपला हा सरकार आहे. आणि तो परबू बावळू दादा आणि त्यांच्याकडचा होता. बरं, द्या बरं, नमस्कार. आता तुम्ही परबू विकला, आणि परबू म्हणजे विकण्यामागचं कारण काय? कारण काय नाही, आपण चांगल्या माणसांनी घेतला, चांगल्या दावणीला गेला म्हणून आपण तो दिला. तर बघू शकता मित्रांनो, एकदम चांगल्या दावणीला परबू गेलेला आहे. आणि परबूने मालकाचं त्यांचंही नाव आणि ज्यांच्याकडून गेलाय त्यांचंही नाव एकदम टॉपला ठेवण्याचा प्रयत्न परबू करतोय. बरं, म्हणजे आता काय त्यांचा फोन वगैरे येत असेल ना, काय विषय होतो? विचारत राहतं बैलाबद्दल, ते काही गोष्टी त्यांना म्हणजे माहिती नाही, आपल्याला विचारत राहतात ते. बरोबर. आपण आपले जे कंटिन्यू जसं आपण बैल हाणत होतो त्या पद्धतीने त्यांना आपण सांगत राहतो. असं आहे का? तर बघू शकता मित्रांनो, परबू आपला जो चाळीसगाव भागातला बैल आहे तो शाकीर जाकीरला दिलेला आहे. आणि खरेदी किती विकला होता तो? त्याचा व्यवहार 11 लाख रुपयाला झाला. आपला जो परबू होता तो बावळू शिंदे आणि बुरा शिंदे यांच्याकडून शाकीर जाकीरला दिलेला होता. आणि त्या बैलामध्ये पळून या बैलाचं नाव वरती आलं. आणि याच बैलाने जे आपला काय बैलचं नाव परबूचंही नाव टॉपला ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण हा जसा घेतला होता तसाच आपला याच्यात पळायला लागला.
परमूमध्ये पळाला म्हणजे एक प्रकारे प्रभूमध्ये भस्मामध्ये सरकारची खरेदी मारली त्यांनी हा हा आणि बैल दुसऱ्या 3 दिवसानंतर प्रभू मध्ये आकारला प्रभू पाहिजे त्यांनी आम्हाला एका शब्दामध्ये प्रभू दिला प्रभू दिला त्यांना. त्यांनी हेच वर विचारलं व्हिडिओ टाका की काही टाका का तुमचा बैल कसा का काही विचारलं नाही नाही. त्याच्यानंतर दुसरा फेरा लगेच आमचा बिनजोड भासमामध्ये झाली त्याच्यानंतर मग पाखऱ्यामध्ये झाली परत प्रभू मध्ये झाली मग अशा आम्ही 4 बैल होते आमचे बिनजोड जोरामध्ये झाले टॉपच्या बिनजोड झाले हा, हा. म्हणजे पूर्ण टॉपच्या नंदीमध्ये पळून पूर्ण टॉपचे बिनजोड खेळले. त्याच्यानंतर आपला देवा होता देवात झाली होती देवा दिला आता देवा म्हणजे जे खानदेश भागातील टॉपचे बैल होते त्या टॉपच्या मध्ये बैलांमध्ये पळून त्या बैलांचंही नाव राखण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि नक्कीच यांनाही शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे. धन्यवाद.